एकीकडे सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला तर त्याच वेळी चर्चा होती ती काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भातली। कारण काँग्रेस नेमकी आता काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं होतं। काँग्रेस वगळता इतर सर्वच पक्षांनी बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता आग्रह धरलेला होता, पण काँग्रेसने माघार घेतली नाही। काँग्रेसने भूमिकेवर मग काँग्रेसच्या अनेकांनी टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर संताप व्यक्त केलाय। आई सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना काँग्रेसला इशाराच देऊन टाकला। सगळ्यांना माहिती ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। तर उमेदवार देणाऱ्या काँग्रेसवर पार्थ पवार एकीकडे आगपाखड करत असतानाच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची मात्र काँग्रेसबाबतची भूमिका मवाळ पाहायला मिळाली। बघूया। की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जी एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला। त्याचप्रमाणे सुनेत्रा बहिणीला त्यांनी मदत करावी। काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत। त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल। त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।